कोपरकन्या नगरीचं भूषण उमेशजी मात्रे सरांचा आवाज तुम्ही ऐकला. लोकनेता चषक 2020 या स्पर्धेचे शिल्पकार पांडुरंग शेठजी आमले साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेचे संयोजक सन्माननीय कैलासदादा दैवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली साकार झालेली स्पर्धा. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मैदानामध्ये रंगली जाते. मच 11 नेहरू हडदांच्या विरुद्धामध्ये तुम्ही पाहत असाल किरण समोदी घनसोली. यंदाच्या हंगामात अतिशय दर्जेदार प्रदर्शन राहिले. किरण समोदी घनसोली या टीमच्या माध्यमातून ज्या प्रकारे खेळ त्यांच्या माध्यमातून केला जातोय. टॉस जिंकलाय प्रथमतः आशिष पाटीलने, आमंत्रित केले जाते यावेळेस बॅटिंगसाठी मच 11 नेहरू या टीमला. तर ज्या प्रकारे सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. एकीकडे तुम्ही पाहू शकाल मैदानामध्ये अप्पू दाखल होते, ज्या खेळाडूंनी ओरम क्रिकेट खेळत असताना त्याचबरोबर अंडरम क्रिकेटमध्ये देखील आपल्या खेळीची छाप सोडली. ज्या ज्या ठिकाणी गेल्या त्या ठिकाणी संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईत झालेला खेळाडू अप्पू एकीकडे मैदानामध्ये दाखल होते. तर त्याच्या समेत तुम्ही पाहू शकाल तर सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. एकीकडे अप्पू तुम्ही पाहत असाल आणि त्याचबरोबर मच 11 नेहरू या टीमचं क्रिकेट ज्या खेळाडूने पटलावर नेलं, ज्या खेळाडूने मच 11 नेहरू या टीमचं क्रिकेट ज्या क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलला त्यांच्या टीमचा, आणि तोच खेळाडू देखील मैदानामध्ये दाखल होते. रुपेश तुम्ही पाहताय, मगाशी त्यांच्या कॅप्टनने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती की यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक चांगला खेळ बॅट्समन रुपेशच्या माध्यमातून देखील केला जाते. तर किरण स्मृती घनसोली या टीमच्या माध्यमातून P1च्या पहिल्या ओव्हरसाठी देखील कोणत्या बॉलरला आमंत्रित केलं जाईल हे प्रश्नचिन्ह देखील या मॅच मध्ये असेल, कारण की ज्या जिद्दीने देखील हे दोन्ही संघ मैदानामध्ये खेळतात. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुमच्या समोर रंगली जाते. लोकनेता चषक 2020 आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील ही मॅच मैदानामध्ये रंगली जाते. पहिल्या फेरीतील शेवटची किरण समोदी घनसोली त्यांच्या विरोधामध्ये मच 11 नेहरू आज संघ मैदानामध्ये खेळते. तर ज्या प्रकारे तुम्ही पाहता सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. अप्पू ज्या खेळाडूने ओरम क्रिकेट बरोबर अंडरम क्रिकेट देखील चांगलं खेळतोय. तर नॉन स्ट्रायकिंगकडे देखील बॅट्समन रुपेश तुम्ही पाहताय. नुकतीच जी दारावेला स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये देखील 24 धावसंख्येची गरज असताना ज्या खेळाडूंनी 4 बॉलमध्ये 4 षटकार लगावले होते तोच खेळाडू तुम्ही पाहताय नॉन स्ट्रायकिंगकडे देखील दाखल होते. तर बॉलिंग मार्कवर देखील या ठिकाणी सज्ज होईल. दरम्यान पहिला बॉल, यावेळेस पहिला बॉल ऑफस्टिकचा थोडासा बाहेर होता. गोलंदाजीच्या मार्कवर अर्जुन कदम तुम्ही पाहताय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक दर्जेदार नाव आहे. ज्या प्रकारे हा खेळाडू खेळलाय किरण स्मृती घनसोली या टीमसाठी महत्वपूर्ण योगदान दिलंय. ज्या ज्या ठिकाणी गेला आपल्या अफलातून खेळणी संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईत झालेला खेळाडू आहे. ज्या प्रकारे कामगिरी करतोय बॉलर अर्जुन कदम. आतापर्यंत 1 रन आलाय. यावेळेस देखील इनसाइड आउट शो घेण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल. पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये जातो. आतापर्यंत 2 रन होतात. मच 11 नेहरू या टीमचा जर विचार केला, ज्या प्रकारे वसाहतीमधील हा संघ आहे, ज्या प्रकारे आपण तुम्ही पाहता वसाहतीला आपण कॉलनी हे नाव देतो, परंतु ज्या प्रकारे वसाहती विभागातील हा संघ आहे, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल ऑन साइडला. त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे, चांगले फिल्डिंग होते. एकेरी रन देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन. तर ज्या प्रकारे तुम्ही पाहताय आतापर्यंत 3 रन झालेत. महत्वपूर्ण मॅच मैदानामध्ये रंगली जाते. मागची मॅच तुम्ही पाहिली. यावेळेस देखील चेंज ऑफ पेस गती कमी केली जाते.
स्ट्राईक एंड कडे बॅट्समन रुपेश तुम्ही पाहताय, कारण की अर्जुनची खासियत आहे ज्या प्रकारे हा गोलंदाजी करतोय. जलद गतीने देखील चेंडू रिलीज केले जातात, धीम्या गतीने देखील चेंडू रिलीज केले जातात, परंतु या मॅच मध्ये कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला आहे, चेंडू जाईल डीप बाउंड्री लाईन पलीकडे. 4 धावसंख्येसाठी बॅट्समन रुपेश मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर यावेळेस आपल्या बॅटिंगचा बोलबाला दाखवला जातोय, मिळाला जातोय या पहिल्या ओव्हर मधला, या इनिंग मधला पहिला चौकार यावेळेस लगावला जातोय. तुम्ही पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल, ऑफस्टिकचा थोडासा बाहेर होता, बॅकवुडला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न देखील केला जात होता या बॅट्समनच्या माध्यमातून, परंतु ज्या प्रकारे ऑन साइडला स्ट्रोक लगावला. लाईन चांगली, टप्पा पडल्यानंतर अक्षरशः डोळे विस्पारले बॅट्समनचे, कारण की उन्हाचा कडाका तुम्ही पाहताय, हिवाळीचं सत्र आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय. बॉलर अर्जुन कदमने धावसंख्या खर्च केली ती म्हणजे 7 रन. बिनगडी बाद 7 रन स्कोरबोर्डवर लागल्या जातात. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकानंतर मॉच 11 नेहरू हा संघ जाऊन पोहोचला जातो. बिनगडी बाद 7 रन, 7 रन ऑन स्कोरबोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट, लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, आशिष दादा पाटील, कारण की 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जातोय प्रत्येक इनिंगसाठी. बॉलिंग मार्कवर देखील या ठिकाणी आमंत्रित केले जाते. बॉलर अतुल, गोलंदाज अतुल चव्हाण तुम्ही पाहताय ज्या प्रकारे हा संघ खेळतो. किरण स्मृती घनसोली या टीमच्या माध्यमातून अनेक खेळाडू देखील आहेत, त्यामध्ये तुम्ही पाहत असेल उमेश म्हात्रे असेल, राहुल शेट्टी, विशाल शहा, आशिष पाटील, अर्जुन कदम, अनेक खेळाडू आहेत. ज्या प्रकारे यंगस्टर खेळाडू देखील या टीमच्या माध्यमातून बिलॉंग करतात. अनेक नवनवीन खेळाडूंना संधी दिली जाते. यावेळेस तुम्ही पाहत असाल ऑफस्टिकचा थोडासा बाहेर होता, पंचांचे हात आमच्या पर्यंत फैलावले जातात, इशारा दर्शवला. ज्या प्रकारे वाईट बॉलचा टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन होतात. ज्या प्रकारे 8 रन आतापर्यंत झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील तेज तारा गोलंदाजी खोलवर पद्धतीचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॅट्समनना अप्पूच्या मनामध्ये संकट निर्माण करणारा चेंडू होता. ज्या प्रकारे कामगिरी राहिली यंदाच्या हंगामामध्ये किरण स्मृती घनसोली या टीमची, आतापर्यंत तुम्ही पाहताय योग्य रीतीने कामगिरी केली जाते या टीमच्या माध्यमातून, परंतु मच 11 नेहरू हा संघ देखील तेवढासा ताकदीचा आहे. यावेळेस देखील लाईन मिस करण्याचा प्रयत्न, परंतु इनसाइड एज. व्हॉट अ विकेट कीपिंग तुम्ही पाहत असाल. स्वतः टीमचा कॅप्टन आशिष पाटीलच्या माध्यमातून धरला जातोय. अतिशय देखना झेल पहिल्या विकेटचं पतन. ज्या अपेक्षा होत्या बॅट्समन अप्पूच्या माध्यमातून, त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं आणि बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा. तर तुम्ही जर विचार केला की ज्या प्रकारे हा बॅट्समन मैदानामध्ये खेळत होता, टप्पा पडल्यानंतर इनसाइड एज देखील घेतली गेली आणि त्यानंतर मात्र जर खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर यष्टिरक्षकाच्या माध्यमातून कॅच देखील जज केला जातोय. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. वसीम शेख तुम्ही पाहताय, वसीम सय्यद मैदानामध्ये दाखल होते. आतापर्यंत पहिल्या विकेटचं पतन झालं. एक चांगली मॅच मैदानामध्ये रंगली जाते. लोकनेता चषक 2020 च्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर देखील या ठिकाणी दाखल झाले होते. जयवंतजी सुतार साहेब, त्यांनी त्यांच्या मनोगताच्या दरम्यान सांगितलं होतं की ज्या प्रकारे लोकनेते गणेशजी नाईक साहेबांची विचारधारा या ठिकाणी या आयोजकांच्या माध्यमातून साकार केली जाते. कौतुक करावं लागेल कैलासदादा दैवी साहेबांचं, कारण की 1 महिने ही स्पर्धा साकारण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, कालच्या दिवसामध्ये ज्या मेहनतीचं सामर्थ्य सत्यामध्ये उतरताना तुम्हाला पाहायला मिळाले. ज्या प्रकारे स्पर्धा तुमच्या समोर साकार झाली. लाईन चांगली, टप्पा पडल्यानंतर बॅट्समनच्या मनामध्ये दडपण निर्माण होतंय. कौतुक करावं लागेल बॉलर अतुल चव्हाणचं, कारण की आतापर्यंत जर आपण विचार केला ज्या गोलंदाजाने बॉल रिलीज केले ते म्हणजे 3
ज्या प्रकारे एक अवांतर स्वरूपाची धाव देखील आली या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. यावेळेस देखील दिशा भरकटली, पंचांचा इशारा येईल. यस, इट इज अ वाईट. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल नुकतेच ज्यांचं आगमन देखील होते. खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर प्रेमनाथ 11 मुरबी टीमचा मास्टर माइंड अर्थातच महेश दादा दैवी यांचं आगमन होते. त्याचबरोबर प्रेमनाथ 11 मुरबी या टीमचे यंदाच्या हंगामातील संघ व्यवस्थापक तुम्हाला सर्वांचे लाडके आणि कार्यसम्राट जनसेवक आणि सातत्याने ज्यांच्या माध्यमातून कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात देखील अग्रेसर भूमिका राहिली संमाननीय संजयजी ठाकूर साहेब यांचं आगमन देखील या स्पर्धेच्या निमित्ताने होते. त्यांचं देखील लोकनेता चषक आणि या स्पर्धेचे भाग्यविधाते कैलास दादा दैवी साहेबांच्या माध्यमातून देखील सहर्ष स्वागत असेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत तुम्ही पाहत असाल 10 रन स्कोरबोर्डवर देखील लागल्या जातात. आपण जर विचार केला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये 10 आकडा खऱ्या अर्थाने एक इतिहासाचा आकडा देखील आहे. ज्या प्रकारे क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी 24 वर्ष या क्रिकेटची सेवा केली. त्यांनी 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 10 नंबरची जर्सी देखील परिधान केली. 1989 साली ज्या प्रकारे त्यांनी 10वीची परीक्षा दिली होती त्या परीक्षेमध्ये ते नापास देखील झाले. परंतु आपण जर विचार केला आजकालच्या 10वीच्या कालखंडामध्ये इंग्रजी विषयाच्या पुस्तकामध्ये पहिला धडा हा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्यांच्या जीवनावर आधारित आहे. जीवन जगत असताना संघर्षाच्या पायऱ्यांवर ज्या ज्या वेळेस तुम्हाला पाऊल ठेवावे लागतील त्या वेळेस तुम्ही पाऊल ठेवा, कारण की त्या प्रत्येक पावलावर तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि ज्या वेळेस मात्र जरूर ते पावलांचं अंतर तुमच्या माध्यमातून संपुष्टात येतं त्यावेळेस मात्र जरूर त्याचं सामर्थ्य मिळतं. या मॅच मध्ये देखील ज्या प्रकारे संघर्ष तुम्हाला करायचा आहे, मागच्या मॅच मध्ये देखील संघर्ष पाहिला. नमित पाटील खऱ्या अर्थाने हिरो राहिला मागच्या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने फ्लिक केला जातो, तोपर्यंत एकेरी रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. गच्चा थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु बॅकअप चांगलं राहिलंय. क्रिकेटमध्ये बॅकअप देखील खूप महत्वाचं आहे. जीवन जगत असताना ज्या प्रकारे तुम्ही एखादा अँड्रॉइड महागडा फोन वापरता, परंतु त्या फोनच्या सुरक्षेसाठी तुम्ही बॅकअप कव्हर देखील लावता, कारण की जर तो फोन धरती मातीवर आदळला तर मात्र जरूर फुटणार नाही याची काळजी असते. परंतु क्रिकेटमध्ये देखील ज्यावेळेस तुम्ही थ्रो मारत असता त्यावेळेस बॅकअप साठी क्षेत्ररक्षक असतो. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते अतुल चव्हाण. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट स्ट्रोक केला जातो. फिल्डर तैनात आहे डीपेक्षा कव्हरच्या दिशेने, तोपर्यंत एकेरी रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागल्या जातात. 2 ओव्हरचा खेळ देखील झाला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 12 रन या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केली अतुल चव्हाणने, ती म्हणजे 5. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. तर मी विनंती करेन की या स्पर्धेचे शिल्पकार आणि तुम्हाला सर्वांचे लाडके सन्माननीय कैलासजी दैवी साहेब ते आपले शुभ असते तुम्हाला सर्वांचे लाडके आणि बामणडोंगरी नगरीचे कार्यसम्राट जनसेवक ज्यांनी सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात देखील अग्रेसर भूमिका पार पाडली, ज्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण सातत्याने पाहिले. आणि यंदाच्या अंगामधील प्रेमनाथ 11 मुरबी या टीमचे संघ व्यवस्थापक सन्माननीय संजयजी ठाकूर साहेबांचा सन्मान देखील करायचा आहे. तर मी विनंती करेन की संजयजी ठाकूर साहेब की आपण देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रस्थान करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय कैलासजी दैवी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय संजयजी ठाकूर साहेबांचा सन्मान देखील केला जाईल. एक चांगले क्रिकेटचे चाहते आणि एक चांगले क्रिकेटचे खंदे समर्थक ज्यांच्या माध्यमातून यंदाच्या हंगामामध्ये प्रेमनाथ 11 मुरबी या संघाला देखील खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून इंट्रोड्यूस केल्या जातात. आपण जर संजयजी ठाकूर साहेबांचा विचार केला, रमलेचे माणसांमध्ये दादांनी माणूस जपला, प्रत्येकाला असं वाटतं की संजय ठाकूर माणूस जपला, तर त्यांचा सन्मान ज्या प्रकारे होते आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये षटकाराच्या साह्याने टीमची बढती देखील यावेळेस धावसंख्येची होती. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन स्कोरबोर्डवर देखील लागल्या जातात. त्याचबरोबर रायगड ग्रामीण क्रिकेटचा जर आपण विचार केला, प्रेमनाथ 11 मुरबी या टीमचा मास्टर माइंड खेळाडू आणि ज्या खेळाडूने आतापर्यंत अनेक इतिहास रचले टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये, महेश दादा दैवी यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाते. या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचे शिल्पकार कैलासजी दैवी यांच्या माध्यमातून महेश दादा दैवी यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाते. एक दर्जेदार टेनिस बॉल क्रिकेटपटू देखील आहेत महेश दादा दैवी आणि त्यांचा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होते. टीमची धावसंख्या देखील स्कोरबोर्डवर लागली जाते. 18 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होतात.
बॉलिंग मार्कवर देखील ओव्हर नंबर 3 गोलंदाज कल्पेश पुन्हा एकदा यावेळेस सज्ज होईल. ओव्हर द विकेट ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. स्ट्रोक चांगला आहे परंतु ज्या प्रकारे फेकील देखील तेवढ्या साखतीची होती. निर्धाव चेंडूची समाप्ती देखील होते. त्या ठिकाणी फिल्डर राहुल शेट्टी तैनात देखील होता परंतु ज्या जिद्दीने क्षेत्ररक्षण केले जाते या खेळूच्या दरम्यान, कारण की आतापर्यंत राहुल शेट्टीने देखील चांगलं क्रिकेट खेळलंय नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये. त्याचबरोबर खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील अप्रतिम भूमिका पार पाडली. यावेळेस देखील रिझल्ट सेम येईल की काय, परंतु मिस फिल्डिंग होते. हेच क्रिकेटमध्ये की ज्या ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं तुम्ही करत राहा. मिस फिल्डिंग झाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत तुम्ही पाहत असाल 19 रन. आतापर्यंत 19 रन होतात स्कोरबोर्डवर. लोकनेता चषक 2020 नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर चांगला केला गेला. 1 रन यावेळेस कंप्लीट केली जाते परंतु टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजे 20 रन. आपण जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला एकेकाळी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्याचबरोबर वीरेंद्र सेहवाग सर ज्यावेळेस सलामीला जायचे त्यावेळेस भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर संयम पाळगायचे परंतु यावेळेस तुम्ही पाहत असाल वीरेंद्र सेहवाग सर ज्या प्रकारे आक्रमण साकारायचे. 20 नंबर त्यांच्या आयुष्यातील सफलतेचा आकडा आहे. ज्या प्रकारे ते तोडफोड पद्धतीची बॅटिंग करायचे त्याच प्रकारे तुम्हाला तोडफोड पद्धतीचे बॅटिंग देखील करावे लागेल. एकेरी रन कंप्लीट केली जाते. क्रिकेटमध्ये संयम देखील बाळगणं खूप महत्वाची गोष्ट असते की ज्या ज्या वेळेस तुम्ही आक्रमण शैलीमध्ये आक्रमणाचं रूप तुम्ही धारण करता त्यावेळेस तुम्हाला संयमाची खूप गरज असते. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे. चेंडू हवेमध्ये वॉटर स्ट्रोक. पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे चेंडू चाललाय 6 धावसंख्येसाठी. लोकनेता षटकार. आतापर्यंत तुम्ही पाहता या षटकाराच्या साह्याने 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होते आणि धावफलकावर धावसंख्या लागली जाते ती म्हणजे 27. आतापर्यंत 27 रन होतात स्कोरबोर्डवर. तर ज्या प्रकारे तुम्ही पाहताय मैदानामध्ये मॅच रंगली जाते. दोन्ही बलाढ्य संघ मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये झुंज देतात. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 3 ओव्हरचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 27 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होतात. तर ज्या प्रकारे 3 ओव्हरचा खेळ झालाय आपण जर विचार केला नुकतीच आपल्या भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये जी 22 बाईक ज्या स्पर्धेमध्ये आहे खासदार चषक अंजूर ज्या स्पर्धेचा तुम्ही विचार केला भिवंडीची जान, कल्याण डोंबिवलीचा मान, पनवेल रायगड ची शान आणि ठाण्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा सन्मान खासदार चषक 2020 मध्ये टॉप 12 मध्ये गावदेवी घनसोली संघ मात्र सर्व दाखल झालाय. त्या संघाच्या दरम्यान देखील अनेक खेळाडू या टीम मधले खेळतात. टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत तुम्ही पाहत असाल निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बॉलिंग मार्कवर अर्जुन कदम नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक चमचमता सितारा यावेळेस बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहू शकाल. वाईडिश लॉंगनला चांगले फिल्डिंग होईल. फिडरच्या दरम्यान तोपर्यंत एकेरी रन कंप्लीट केली. अजूनपर्यंत झुंज देते बॅट्समन रुपेश कारण की जो अनुभव आहे तो अनुभव ढासून भरलाय. तो ढासून भरलेला अनुभव यावेळेस पणाला लावायला लागेल बॅट्समन रुपेशला. टीमची धावसंख्या आतापर्यंत तुम्ही पाहताय 28 रन आतापर्यंत होतात स्कोर बोर्डवर. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर देखील लाईन मिस केली जाते. ज्या प्रकारे लाईन मिस केली थोडे धाव चेंडूची समाप्ती देखील होती. आतापर्यंत डॉट बॉलची समाप्ती ज्या प्रकारे झाली. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे.
उंची जास्त, लांबी देखील तेवढ्याच किमतीची. फिल्डर तैनात, अप्रतिम झेल विशाल शहाच्या माध्यमातून यावेळेस टिपला जातोय आणि बॅट्समन वसीम सय्यदला दिला जातोय परतीचा इशारा. विकेटचं पतन होईल. टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 28, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 28 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. कॉलर पद्धतीचा बॉल होता परंतु हा चेंडू पेस केल्यानंतर स्वतःवर नाखुश राहील, कारण ओव्हर पिच पद्धतीचा बॉल होता. ज्या प्रकारे स्टेप आउट केली आहे बॅट्समनने, त्यानंतर स्वतःवर जे संतुलन तुटल्यानंतर नियंत्रणाच्या भूमिकेमध्ये राहिला बॅट्समन. टीमची धावसंख्या आतापर्यंत 28, 28 रन. या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने मान्यवर देखील येतात. तुम्ही पाहू शकाल संजयजी ठाकूर साहेब, त्याचबरोबर महेशदादा दळवी साहेब देखील स्पर्धेच्या निमित्ताने आलेत. चांगली फिल्डिंग होती, कव्हरच्या दिशेने रनआउटची संधी आणि बॅट्समन तुम्ही पाहू शकाल रुपेशला परतीचा इशारा दिला जाते. ज्या ज्या वेळेस तुम्ही रनआउट होता त्यावेळेस तुमचं कॉल कम्युनिकेशन चुकलं जातं, ज्या प्रकारे तुमची ताळमेळ चुकली जाते आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही रनआउट होता त्या वेळेस मात्र जरूर एक वेगळा आक्रोश हा तुमच्या मनामध्ये असतो. टीमची धावसंख्या देखील यावेळेस स्कोरबोर्डवर थांबली जाते. आतापर्यंत 28 न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. तर बॅट्समन पमनी मैदानामध्ये दाखल होते. बॉलिंग मार्कवर देखील उमेश म्हात्रे, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक यशस्वी कर्णधार आहे. ज्या प्रकारे खेळाडू खेळतोय तुम्ही पाहताय की भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतातील पहिली 22 बाईक असलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. खासदार चषक अंजुरला जी स्पर्धा आहे त्यामध्ये तुम्ही पाहत असाल टॉप 12 मध्ये हा संघ दाखल झालाय. सुपर 12 मध्ये ज्या प्रकारे गावदेवी घनसोली या नावाने हा संघ खेळतोय त्या ठिकाणी, परंतु याच टीम मधले काही खेळाडू आहेत की जे त्या टीम मध्ये खेळतात. टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत 29 रन. 29 बॉलर तयार. यावेळेस देखील दिशा भरकटली, पंचांचा इशारा येईल. मिसफिल्डिंग होती विकेट किपरच्या माध्यमातून. वाईड +2. टीमची धावसंख्या 31. 31 रन आतापर्यंत होतात. विनंती असेल की ऑपरेटर आपण या ठिकाणी एसएलटीचे ऑपरेटर, टीमची धावसंख्या आतापर्यंत तुम्ही पाहत असाल 31 रन. स्कोरबोर्डवर देखील लागला जातात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर देखील एकेरी रन कंप्लीट केली जाते. स्वतः गोलंदाज चेंडू मागे धावतोय आणि ज्या प्रकारे एकेरी रन देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन. 32 रन आतापर्यंत होतात स्कोरबोर्डवर. लोकनेता चषक 2020, लोकनेते गणेशजी नाईक साहेबांची विचारधारा मैदानामध्ये साकार केली जाते. कैलासजी दैवी यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार पांडुरंगजी आमले साहेब त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साकारलेली स्पर्धा. यावेळेस बॅट्समन थोडासा दडपणाच्या छायेखाली, परंतु ही दडपण यावेळेस बॅट्समनला तंबूच्या दिशेने घेऊन जाते. बॉलिंग मार्कवर देखील उमेश म्हात्रे बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. बॅट्समन मयूर, यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात.
तर मी विनंती करीन की सन्माननीय संजयजी ठाकूर साहेब, महेशदादा दैवी साहेब की आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. ज्या प्रकारे तुम्ही पाहताय नवी मुंबईचा विकास, लोकनेते गणेशजी नाईक साहेब, नवी मुंबईचे शिल्पकार दादा, नवी मुंबईचे नवी मुंबई दादांची टीमची धावसंख्या आतापर्यंत तुम्ही पाहताय स्कोरबोर्डवर 33 आतापर्यंत 33 रन स्कोरबोर्डवर देखील लागल्या जातात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्ट्रोक चांगला आहे. एकेरी रन देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुहेरी धावेचा मानस दाखवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु 2 रन यावेळेस कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन. बॉलिंग मार्कवर देखील यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु मिळतील तर म्हणजे फक्त एकच धाव. 36 रन स्कोरबोर्डवर लागल्यास 37 धावसंख्येचं लक्ष आहे. विनंती असेल की आपण लाईनअप करून यायचं आहे केपटीच्या बाहेर. किरण मोदी घनसोली संघ या स्पर्धेचा नियम आहे.
येस थँक्यू. तर लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचं कार्य तुम्ही ऐकले. संगीताच्या माध्यमातून कष्टकरी अनेकांचे प्रश्न सोडवणारे नेतृत्व महाराष्ट्रातील एक कणखर नेते लोकनेते गणेशजी नाईक साहेब. त्यांची विचारधारा तुम्ही पाहत असलेल्या मैदानामध्ये ज्यांनी सातत्याने क्रीडा क्षेत्रावर प्रेम केलं. ज्यावेळेस तुम्ही पाहत असलेला सन्माननीय संजीवजी नाईक साहेब महापौर होते, ज्यावेळेस ते खासदार होते, त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वाखाली देखील अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली भूमिका राहिली. बॉलिंग मार्कवर देखील या ठिकाणी सज्ज होईल गोलंदाज पृथ्वीराज. तर समोर मात्र महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक समसमता सितारा विशाल शहा. ज्या प्रकारे खेळाडूंनी बॅटिंग केली खासदार चषक 2020 मध्ये अप्रतिम कामगिरी राहिली. त्याचबरोबर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक दर्जेदार स्फोटक खेळाडू राहुल शेट्टी तुम्ही पाहत असाल. पहिल्या बॉलवर बॅटचा फोकस ओपन केला जातो, स्ट्रेट हिट केला जातो, लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे चेंडू जाईल. 4 धावसंख्येसाठी चौकार. डीजे प्लीज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील आपला रंगामध्ये आलाय आणि रंग उधळत असताना आतापर्यंत बॅक टू बॅक 2 मोठे हिट. हे हिट राहुल शहाला सुपर हिट करून देतात मैदानामध्ये. षटकार. थँक्यू. विशाल शहाच्या बॅट मधून येतोय हा षटकार. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 स्ट्रोक मोठे लगावलेत. सुरुवातीला पहिल्या बॉलवर चौकाराने खातं खोललं, त्यानंतर एक षटकार आला. पृथ्वीराज यावेळेस थोडासा महागडा ठरला जातोय की काय? कॅप्टनच्या नेतृत्वाखाली जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्रता ठरला जाईल की काय? हा बॉलर पृथ्वीराज. लोकनेता चषक 2020 स्पर्धेचे संयोजक सन्माननीय कैलासजी दैवी साहेब सनराइज क्रिकेट संघ. यावेळेस एक अनोखा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. क्षमता कमी, उंची कमी होती आणि यावेळेस तुम्ही पाहू शकाल स्क्वेअर लेगला चांगला झेल. बॅट्समन क्रमांक पहिला यावेळेस बाद होईल विशाल शाह. बॅक टू पेव्हलियन. येस थँक्यू. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने कार्यसम्राट जनसेवक संजयजी ठाकूर साहेब आपण देखील आला. त्याचबरोबर रायगड ग्रामीण क्रिकेट मधला एक मास्टर माइंड खेळाडू ज्या प्रकारे महेशदादा दैवी आपण देखील या ठिकाणी आला. लोकनेता चषक या स्पर्धेचे संयोजक कैलासजी दैवी साहेबांच्या माध्यमातून देखील आपलं मनपूर्वक आभार असून तर ज्या प्रकारे तुम्ही पाहताय बॉलिंग मार्कवर देखील पृथ्वीराज चांगलं कमबॅक झालं आणि बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. ज्या खेळाडूंनी क्रिकेटिंग विश्वातील चांगला खेळ केला, ज्या प्रकारे खेळाडू केतू अर्जुन कदम सातत्याने आक्रमकतेची भूमिका साकारली, आक्रमक रूप धारण केले आहे खेळाडूने. कित्येक स्पर्धांमध्ये आतापर्यंत 10 रन स्कोरबोर्डवर लागल्यात. 37 धावसंख्येचं लक्ष आहे. 27 रन अजूनपर्यंत पूर्ण करायच्यात येणाऱ्या बॉलमध्ये. यावेळेस देखील आखूड पद्धतीचा बॉल होता. नजरेचा कैदाना चुकल्यानंतर पायाचा वेध घेतला. LBW ची अपील झाली आणि यावेळेस पंचांच्या माध्यमातून बाद घोषित केले जाते. बॅट्समन अर्जुन कदम. बॅक टू पेव्हलियन. डीजे प्लीज. येस थँक्यू. आतापर्यंत तुम्ही पाहत असाल 10 रन अवघ्या स्कोरबोर्डवर लागल्यात. विकेट झाले ते म्हणजे 2. अर्जुन कदम कोणताही भोपळा न फोडता मैदानाच्या बाहेर आलाय. बॅट्समन उमेश म्हात्रे, किरण स्मृती घनसोली
या टीमचा तारणहार मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेस बॅटिंग साठी 27 रन अजूनपर्यंत पूर्ण करायच्यात. कंपल्सरी चेसिंग बॉलर पृथ्वीराज. यावेळेस स्ट्रोक चांगला होता परंतु कॅच ड्रॉप केली. त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता. पमनी त्या ठिकाणी तैनात होता. बॉलिंग मार्कवर देखील पृथ्वीराज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील जो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु व्यर्थ मैदानामध्ये घडते. एकेरी रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत तुम्ही पाहत असाल 11 रन. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन येतात ते म्हणजे 11. डीजे प्लीज. बॉलर तयार. यावेळेस देखील इनसाइड आउट स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. मिळतील त्या म्हणजे 4 रन. डीजे प्लीज. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. आतापर्यंत 22 धावसंख्येची गरज. टीमची धावसंख्या आतापर्यंत तुम्ही पाहत असाल 15 रन. यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय. तुम्ही पाहू शकाल 1 रन कंप्लीट केली. एकेरी धावसंख्येनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागली जाते 16 रन. अजूनपर्यंत 21 धावसंख्येची गरज आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. क्रिकेटचं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न. पूर्णपणे दिशा दिली. ही दिशा मात्र जरूर 4 धावसंख्येसाठी माहीर राहील. चौकार. टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागली जाते 20 रन. अजूनपर्यंत 17 धावसंख्येची गरज आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज. लाईन चांगली. स्टंपिंगची अपील झाली परंतु ज्या प्रकारे तुम्ही पाहू शकाल नॉट आउटची भूमिका होते.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल, परंतु बॅट्समन दुर्दैव मिळतील तर म्हणजे फक्त एकच धाव मात्र सर मेल. आतापर्यंत टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. तर विनंती असेल की कुमार 11 तुर्बे या टीमचा कॅप्टन हेमंत पाटील आपण यायचं आमच्या व्यासपीठावर. बॉलर तयार. यावेळेस देखील इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर चेंडू मागे धावतोय, चांगली फिल्डिंग होईल, परंतु तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्यात. तर मी विनंती करेन की ऋषी काटे आपण या ठिकाणी यायचं आहे. टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत तुम्ही पाहत असाल 23 रन. 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 23. डीजे प्लीज. थँक्यू. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 14 धावसंख्येची गरज. 18 बॉल जिंकण्यासाठी 14 रन. बॅटची मागणी मैदानामध्ये केली जाते. गोलंदाजीच्या मार्कवर देखील बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. सचिन पवार मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 17 बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये तुम्ही पाहता एक नवा रोमांचकपणा आलाय. ज्या प्रकारे टार्गेट थोडस कमी होतं, परंतु क्रिकेटमध्ये कधी कोणतं टार्गेट छोटे किंवा मोठं नसतं. कालच्या दिवसाचा जर विचार केला, ज्या प्रकारे मॅच मैदानामध्ये रंगली होती नौसादी दिवा या टीमची. आतापर्यंत आपण या स्पर्धेचा जर प्रात्यक्षिक पाहिलं असेल, स्मिथ 11 कोपरगिरण्या संघ कालच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकलाय. नौसादी दिवा संघ 2 सामने जिंकलाय. सकाळच्या सत्रामध्ये शिवजोत दारावे हा संघ 2 सामने जिंकलाय. परंतु या संघादरम्यान जो संघ जिंकेल तो ते कुमार 11 तुर्बे या टीमशी सामना करेल. विनंती असेल की वेळी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, कारण की 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जातोय. बॉलर तयार. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे आणि दर्जेदार झेल. बॅट्समन उमेश बॅक टू पेव्हलियन. डीजे प्लीज. त्यावेळेस तुम्ही पाहू शकाल बॅट्समन विकास मैदानामध्ये दाखल झालाय. विकासला धावसंख्येचा विकास मैदानामध्ये करावा लागेल. टीमची धावसंख्या देखील तुम्ही पाहत असाल स्कोरबोर्डवर 25 रन 25. अजूनपर्यंत 12 रन तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. लाईन चांगली. धावचेंडूची समाप्ती होते.
तर यावेळेस तुम्ही पाहू शकाल निर्धाव चेंडूची समाप्ती होते. त्या प्रकारे 22च्या रूपाने टीमची धावसंख्या आतापर्यंत 26. गोलंदाज तयार. कॉलर पद्धतीचा बॉल होता. तुम्ही पाहू शकाल निर्धाव चेंडूची समाप्ती होती. बॉलर सचिन पवार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन 26. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु बॅट्समन राहुल शेट्टीचं दुर्दैव आहे. मिळतील ते म्हणजे फक्त एकच धाव मात्र जर मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत तुम्ही पाहताय 27. अजूनपर्यंत 10 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल जिंकण्यासाठी 10 रन. डीजे प्लीज. थँक्यू. गोलंदाजीच्या मार्कवर देखील या ठिकाणी बॉलर अजयजी ठाकूर तुम्ही पाहताय. 40+ खेळाडू देखील आहेत. ज्या प्रकारे वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर देखील यंगस्टर सारखी खेळी त्यांच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहत असाल. या स्पर्धेमध्ये देखील अनेक संघांच्या मधून अनेक 40+ खेळाडू देखील खेळले. ही स्पर्धा येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 10 रन. अनुभव आहे कित्येक वर्षाचा बॉलर अजयजी ठाकूर यांना. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवर सफल. बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा. बॅट्समन तुम्ही पाहू शकाल विकास मात्र जर कोणताही धावसंख्येचा विकास न करता तंबूच्या दिशेने परततोय. डीजे प्लीज. टीमची धावसंख्या देखील तुम्ही पाहत असाल 11 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावसंख्येची गरज आहे. न्यू बॅट्समन स्वतः टीमचा कॅप्टन आशिष पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. सोम वास्कर यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सरसे स्वागत असेल लोकनेता चषक 2020 च्या माध्यमातून. बॉलर देखील पुन्हा एकदा सज्ज होईल. 11 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावसंख्येची गरज आहे. लाईन चांगली. टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. तुम्ही पाहू शकाल 10 बॉल जिंकण्यासाठी 10 धावा. प्रत्येक बॉल प्रत्येक निर्धाव बॉल यावेळेस बॉलरचा आत्मविश्वास वाढवेल. प्रत्येक निर्धाव बॉल फिल्डिंग करणाऱ्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. आणि प्रत्येक डॉट बॉल यावेळेस तुम्ही पाहत असाल बॅट्समनच्या मनामध्ये एक नवदडपण गाठेल. 10 बॉल जिंकण्यासाठी 10 रन. प्रत्येक बॉलवर तुम्हाला एक धावांची सरासरी आहे. लहानपणी शालेय जीवनामध्ये ज्या प्रकारे तुमच्या शिक्षकांच्या माध्यमातून 1चा 2चा पाडा तुमच्या मुखातून यायचा, परंतु यावेळेस तुम्हाला तो बॅटने पाडा रेखाटायचा आहे. 9 बॉल जिंकण्यासाठी 10 रन. 9 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. अतिशय चांगली मॅच
रोमांचकपणा येतो या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चांगले फिल्डिंग होते. टीप मध्ये फिल्डर तैनात आहे. एक रन या ठिकाणी कंप्लीट केली. आठ बॉल जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज अजूनपर्यंत शिल्लक आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर राहुल शेट्टीला संकटाच्या दिशेने मात्र झोड घेऊन जाण्याचा प्रयत्न होता यावेळेस बॉलरचा. तुम्ही पाहू शकाल 7 बॉल जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 9 धावसंख्येची गरज. हा बॉल खूप इम्पॉर्टंट असेल या मॅच मधला. गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे परंतु मिळेल ती मात्र जर एकेरी रन. तुम्ही पाहू शकाल या ओव्हरचा जर विचार केला अवघ्या 2 धावा खर्च केल्या. या सामन्यामध्ये एक नवी कलाटणी देणारी ओव्हर असेल. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी आतापर्यंत तुम्हाला रन करायच्या त्या म्हणजे 8. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 रन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी धावा तुम्हाला चेस करायच्या. डीजे प्लीज. थँक्यू. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी अजूनपर्यंत तुम्हाला 8 धावसंख्येची गरज. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने 12 बॉल मध्ये 10 धावसंख्येची गरज हवी होती परंतु ज्या प्रकारे या ओव्हर मध्ये या अगोदरच्या ओव्हर मध्ये अजयजी ठाकूर यांनी धावसंख्या खर्च केली ती म्हणजे फक्त 2. 40+ खेळाडू आहेत. जो अनुभव आहे तो अनुभव यावेळेस पणाला लावला. ज्या अनुभव मधून त्यांनी मात्र जर त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक वेळा खेळ केला तोच खेळ त्यांच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न झाला. तो खेळ सफल देखील झाला. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 8 रन. बॉलर सचिन पवार. यावेळेस फुल टॉस पद्धतीचा बॉल लॉंग अँड स्ट्रॉंग. आशिष पाटील नाव फायर. 5 बॉल जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची गरज. फुल टॉस पद्धतीचा बॉल होता. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये या चुकीला कधीच माफी नसते. चुकी केली परंतु या बॉलला माफी नाही. षटकार. डीजे प्लीज. थँक्यू. तर विनंती असेल की ऋषिकेश काटे आपण या ठिकाणी यायचं आहे. यावेळेस देखील सामना जिंकला जातोय. लाजवाब बॅटिंग आशिष पाटील राहुल शेट्टी. तर मी विनंती करेन की ऋषिकेश काटे आपण या ठिकाणी यायचं आहे. तर मी विनंती करेन की सन्माननीय निवृत्तीजी ठाकूर साहेब की आपले शुभ हस्ते टॉस करून घ्यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर विनंती असेल की लाईनअप करून आपण हँडशेक करून घ्यायचं आहे. दोन्ही टीमना विनंती असेल की किरण समुदी घनसोली मचिलीबन नेहरू. सामना जरी संपला तरी प्रेम जिव्हाळा या स्पर्धेतील आठवण तुमची कायम राहावी यासाठी तुम्ही हँडशेक करून यायचं आहे. सन्माननीय निवृत्तीजी ठाकूर साहेब आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. कुमार 11 तुर्बे टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर मी विनंती करेन की किरण समुदी घनसोली या टीमचा कॅप्टन आशिष पाटील आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच असेल. लोकनेता चषक 2020
तुम्ही पाहता या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा साकारली जाते सन्माननीय पांडुरंग शेठजी आमले साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेचे संयोजक ज्यांच्या माध्यमातून अतिशय या स्पर्धेसाठी तळमळ केली गेली, या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून अतिशय मेहनत घेतली गेली, सन्माननीय कैलासजी दैवी साहेब यांच्या माध्यमातून साकारली गेलेली स्पर्धा हेडीज कॉल आणि टेल्स टॉस जिंकलाय राहुल कांबे याच्या माध्यमातून. तर टॉस जिंकलाय यावेळेस कुमार 11 तुर्बे या टीमने. आपण लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. गोलंदाजी स्वीकारली, मैदानामध्ये उतरायचं आहे लवकरात लवकर.